नमस्कार, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात पहिलं मी स्वागत करते तुमचं संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीज मध्ये। तर आज आपण लंचला बनवणार आहोत कोल्हापुरी स्टाईल खरडा चिकन। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला आता मी मॅरिनेशनसाठी तयारी करते। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद आणि 4 मोठे चमचे दही घातलेलं आहे। दही थोडं जास्त घालायचंय कारण आपण खरडा चिकन करणार आहोत, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार नाही आहोत। कारण टोमॅटो घातला ना की एक लाल रंग येतो आणि आपल्याला करायचंय खरडा चिकन। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। परत लाल तिखट जास्त घालायचं नाहीये कारण आपल्याला त्याला लाल रंग नकोय। आणि व्यवस्थित सगळ्या पीसेसला व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचा आहे। याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि बारीक चिरलेला पुदिना। ह्याच्याने काय होईल ना, ज्यावेळेस आपण चिकन शिजायला घालणार आहे ना तर तेलामध्ये त्याचा चांगला फ्लेवर उतरेल। कारण वाटून तर मी घालणारच आहे, पण हे वरतून असं घातलं ना की खूप टेस्टी लागतं। तुम्ही जरूर ट्राय करा। त्यामुळे मी पुदिना आणि कोथिंबीर मी बारीक चिरून याच्यावरती घातलेली आहे आणि चांगलं पुन्हा एकजीव केलेलं आहे। आणि हे चिकन साधारण ना 1 तासासाठी तुम्ही मुरायला ठेवू शकता। जास्त ठेवलं तरी चालेल, पण मी जास्त नव्हतं, 1 तासासाठी मी ठेवलं होतं। आता आपल्याला करायची आहे खरड्याची तयारी। खरड्यामध्ये मी जवळजवळ 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पुदिना घातलेला आहे। त्यानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे आणि ज्या आपल्या हिरव्या लवंगी मिरच्या असतात ना, मी त्या जवळजवळ 7 ते 8 लवंगी मिरच्या फक्त 2 भाग करून तोडून टाकल्यात। आता इथे तुमच्या आवडीनुसार कमी तिखट तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही त्याच्यामध्ये मिरची ऍड करू शकता। मला मीडियम स्पायसी हवं होतं कारण माझ्या घरामध्ये मीडियम स्पायसी खातात, त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घातल्या नव्हत्या। आणि हे असं थोडंसं अगदी थोडं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचंय। एकदम पाण्यासारखी पेस्ट करायची नाही, नाहीतर मग काही मजा नाही येणार। आता मी खडे मसाल्यामध्ये 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, 4 लवंग घेतलेला आहे, त्यानंतर 2 वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची, 1 मसाला वेलची घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 चक्रफूल घेतलेला आहे आणि 2 तमालपत्र घेतलेला आहे। हे आपल्याला फोडणीला घालायचं आहे कारण ह्याच्यावरती मी गरम मसाला पावडर वगैरे काहीही घालणार नाहीये। कारण मला जो रॉ हिरवा रंग येतो ना खरड्याला, मला चिकन ते तसंच पाहिजे। आता मी इथे 4 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, बारीक नाही तर तुम्ही मोठे जसं तुम्हाला हवं असेल। कोण कोण याच्यामध्ये ना उभा चिरून सुद्धा कांदा घालतो, तर तुम्हाला तसं घालायचं असेल तर तुम्ही तसंही घालू शकता। आणि मी इथे काय केलंय, इथे हा थोडा जरा माझा टच आहे। मी काय केलंय, जवळजवळ 10 ते 12 लसूण बिना सोलता म्हणजे पाकळी सकट हा असा खलबत्त्यामध्ये चांगला ठेचून घेतलाय। जाडसर ठेचायचंय, जास्त बारीक करायचं नाहीये। कारण जो ह्याच्या सालीचा जो फ्लेवर येतो ना तेलामध्ये, तो पण खूप टेस्टी लागतो। आणि मगाशी मी वाटणामध्ये आलं घालायला विसरले होते, त्यामुळे विचार केला आता परत आलं घालून फिरवण्यापेक्षा आलं ठेचून टाकावं। त्यामुळे मी लसूण तर पहिला टाकलेला आहे तेलामध्ये आणि आता मी थोडं आलं पण ठेचून टाकणार आहे। कारण मगाशी मी विसरले होते आलं वाटणात घालायला, म्हणून म्हटलं परत फिरवण्यापेक्षा आपण आलं ठेचूनच टाकावं। जाडसर ठेचलेलं आहे आलं, जास्त बारीक करायचं नाहीये। आणि लसूण तर ऑलरेडी टाकला होता, त्याच्यासोबत मी आता आलं सुद्धा घालत आहे। आलं पण 1-1.5 इंच आलं घेतलेलं आहे मी। आणि पाकळ्या असतात ना लसणाच्या, त्या पटापट लाल होतात, त्यामुळे मी असं उलटण्याच्या साहाय्याने जो अख्खा राहिलेला लसूण होता तो थोडासा जरा स्मॅश करून घेते। आता ह्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत खडे मसाले। खडे मसाले मी आधी नाही घातले कारण त्यानंतर जर लसूण आणि आलं परतायला घेतलं ना की खडे मसाले काळे होऊन जातात आणि एक करपट पदार्थाला चव येते। त्यामुळे मी हे असे वरतून घातलेले आहेत, पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केले। आता आपण जो कांदा चिरला होता तो घालायचा आहे। कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे।
व्यवस्थित परतायचा आहे. जास्त असा गुलाबी म्हणजे असा कच्चा ठेवायचा नाही आहे, चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खरडा. हा खरडा मगाशी मी तुम्हाला दाखवलेला आहे. लसूण, कोथिंबीर, पुदिना, मिरचीचा खरडा आहे. हा खरडा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, कारण जर हा खरडा नीट परतला नाही, घाई केली ना तर झणका मारतो आणि तो झणका त्रासदायक. मग पदार्थ किती टेस्टी असला तरी चांगला लागत नाही असा झणकेदार असला की. त्यामुळे मी चांगला परतून घेतलेला आहे. थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हा सगळा मसाला व्यवस्थित शिजेल. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलंय, तर इतका सुंदर मसाला झालेला आहे आणि चांगला हिरवा रंग त्याला आलेला आहे. आपल्याला खरड्याला तर हिरवाच रंग हवा आहे, त्यामुळे सुंदर परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, कारण हळदीने ना कलर अजून एनहान्स होतो आपला. तर आता छानपैकी आपल्याला परत एकदा परतायचं आहे हळद घालून. आणि हे सुकं झालेलं आहे व्यवस्थित. तर थोडंसं जरा माझी मैत्रीण आली होती, तर ती बिहाइंड द सीन शूट करत होती, त्यामुळे थोडा टाइमपास पण आमचा चालू होता की तुम्ही आत्ता बोला, नंतर बोला, असं करा, तसं करा. ठीक आहे. पण मग आता मसाला परतून घेतलेला आहे आणि सगळं चिकन आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं जरा माझी कढई छोटी पडत होती मला, पण ठीक आहे, परतल्यानंतर थोडंसं पीसेस श्रिंक होतात, त्यामुळे होईल मॅनेज असं वाटत होतं, पण झालं. हे मात्र इथे चांगलं परतून घ्यायचं. हे छान एक 5 मिनिटं व्यवस्थित वर खाली करून पूर्ण चिकनला आपला हा जो खरडा आहे हा लागला पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित तुमच्या पद्धतीने छानपैकी हे ढवळून घ्या, व्यवस्थित फ्राय करून घ्या. आता आपण ना ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत एक 10 मिनिटासाठी. मी चांगलं चिकन परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या चिकनला व्यवस्थित मसाला लागलेला आहे. आणि ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मीडियम करायची, नाहीतर खाली सगळं करपून जाईल, कारण आपण वाटणामध्ये जास्त पाणी घातलं नव्हतं, आपण खरडा केला होता, त्यामुळे तो लगेचच कढईला चिकटतो. तर आता हे चिकन शिजण्यासाठी आपण ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं पाणी आपण आतमध्ये घालणार नाही आहोत. ताटामध्ये एक 10 मिनिटं पाणी घालून हे शिजवायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकाल वाफेवरती आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता परत एकदा वर खाली करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथे ना उलतनच बेस्ट आहे. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, आमच्याकडे तर उलतन बोलतात, कुठे कालथा बोलतात, अजून बरंच काय काय ह्याला नावं आहेत. आमच्याकडे उलतन बोलतात. उलतण्याच्या साहाय्याने व्यवस्थित वर खाली ढवळून घ्यायचं आहे. आणि आता 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, पण त्याच्यावर पाणी ठेवायचं नाही आहे, कारण पीसेस ना आपल्याला थोडे रोस्ट झालेले हवेत म्हणून. आता तुम्ही बघू शकाल एक 5-10 मिनिटं झालेली आहेत आणि तेलही सुटलेलं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही सुद्धा राहिलेली आहे. ह्याच्यामध्ये आता मी कसुरी मेथी घातली आहे आणि 5 मिनिटासाठी झाकण न ठेवता हे शिजू द्यायचं आहे. हे बघा, म्हणजे सुरुवातीला 10 मिनिटं झाकणावर पाणी घालून, नंतर 5 मिनिटं नुसतं झाकण ठेवून आणि नंतर 5 मिनिटं विदाऊट झाकण हे चांगलं शिजू द्यायचं आहे. आणि आता बघा सुंदर ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि आता आपण जेवायला घेत आहोत. बघा, मस्त ग्रीन कलरचा सुंदर खरडा तयार झालेला आहे. चिकन खरडा कोल्हापुरी स्टाईल, एकदम झणझणीत आणि सुंदर लागतोय. तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय मंडळी, मग येत आहे चिकन खरडा खायला? या लवकर.